राजना हात जोडून वंदना रंगणी रंगवराची गणा हात जोडून वंदना रंगणी रंगवराची गणा तुझ्या नाना रंग भराय भाग तू घेणार गला तुझ्या नाना रंग भराय भाग तू घेणार हात जोडून वंदना रंगणी रंगवराची गणा हात जोडून वंदना रंगणी रंगवराची गणा
आशिष द्यावी कलावंताना हीच चरणी तुमच्या याचना आशिष द्यावी कलावंताना हीच चरणी तुमच्या याचना आज तोडोनी वंदना गणी रंग बळा श्रीगणा आज तोडोनी वंदना गणी रंग बळा ओ शिव पार्वतीच्या नंदना करतो देव तुझी प्रार्थना शिव पार्वतीच्या नंदना करतो देव तुला गुरु मे देव सरीवकारेषु सरीवदा सरीव मंगल मांगल्य शिवे सरिवात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे विश्वचालका सृष्टीच्या मालका तूच देव महागणपती सभारंगणी या ओवाळी तुम्ही आरती हो सभारंगणी या ओवाळी तुम्ही आरती शिव पार्वती बाळ देव तुम्हार शुभारंभी कार्यारंभी पहिला तुझा मान शुभारंभी कार्यारंभी पहिला तुझा मान शुभारंभी कार्यारंभी पहिला तुझा मान नित्य गाती तुझे गुणगान देव तू सर्वांचा दान नित्य गाती तुझे गुणगान देव तू सर्वांचा दान
साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, तू हो लिया उसके साथ। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। कदी को तो तू लागे कन्हैया, कदी को तो दुर्गा मैया। कदी को तो तू लागे कन्हैया, कदी को तो दुर्गा मैया। लानत की मुस्कान है मुख पर, शान मुहम्मद भी है मुख पर, शान मुहम्मद भी है मुख पर। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। राम नाम की है तुम्हारा गौतम वाला, तुझ में उजाला। राम नाम की है तुम्हारा गौतम वाला, तुझ में उजाला। नीम करेगी मीठी छाया, बदले हर सो लेकी काया, बदले हर सो लेकी काया। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। तेरा दर है दया का सागर, सब मजहब डरते हैं घागर। तेरा दर है दया का सागर, सब मजहब डरते हैं सागर। पावन भारत तेरी आग, तेरा पत्थर कण कर राज, तेरा पत्थर कण कर राज। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। ओ तेरा मंदिर सबका मदीना, जो भी है सीखे दीना। तेरा मंदिर सबका मदीना, जो भी है सीखे दीना। तू चाहे तो कर जाए हाथ, तू ही भोला तू ही नाथ, तू ही भोला तू ही नाथ। साईनाथ 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 तेरे हजारों हाथ, साईनाथ तेरे हजारों हाथ। जिस जिसने तेरा नाम लिया, जिस जिसने तेरा नाम लिया, वो हो लिया
साईनाथ साईनाथ तेरे हजारों हाथ साईनाथ तेरे हजारों हाथ प्ररी धरणी कंपन पावनी हो त्याची चाहूल लागे तयाला निकोंबडा जागवी दुनियेला हा कोंबडा जागवी दुनियेला जागवी दुनियेला हा कोंबडा जागवी दुनियेला रात्र मध्य पहाट प्ररी धरणी कंपन पावनी रात्र मध्य पहाट प्ररी धरणी कंपन पावनी हो त्याची चाहूल लागे तयाला हो त्याची चाहूल लागे तयाला आणि कोंबडा जागवी दुनियेला हा कोंबडा जागवी दुनियेला कोंबडा जागवी दुनियेला कोंबडा जागवी नित्य देवपूजा अशी चालू आहे. नंतर आपल्या समोर हा गाव नगरी वासुदेव या ठिकाणी वासुदेवांचं आगमन होणार आहे. सकाळचा या ठिकाणी आपल्या नित्य नियमाची काम आपल्या माता भगिनी या ठिकाणी करतात.
पडद्यात गाय वासरू बैल राजवी गोट्यात गागोट्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी गाव दाखवतानी वासुदेवाची पारी गाव दाखवतानी वासुदेवाची पारी उतरून आले आभाळ आवाज पारी उतरून आले आभाळ आवाज पारी आणि गाव दाखवतानी वासुदेवाची पारी गाव दाखवतानी वासुदेवाची सारी गाव दाखवतानी वासुदेवाची सारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं
मंजुळवारा चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारात 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 पाटीच्या या पारी भिडे अंगाला वारा पाटीच्या पारी भिडे अंगाला मंजुळवारा चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारात चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारात खटपटावरा पोरीनो उशीर हाताला नाग मोठी वाटला नसी नागाचा बाजारा नाग मोठी वाटला नसी नागाचा बाजारा नाग मोठी वाटला नसी नागाचा बाजारा ओ खटपटावरा पोरीनो उशीर हाताला नाग मोठी वाटला नसी नागाचा बाजारा मथुरेच्या बाजारा ये परतले नाही गावी पुन्हा नाही येईन परतले नाही गावी पुन्हा नाही येईन साग मोडा मी साऱ्या परतून घाईन परतले नाही गावी पुन्हा नाही येईन मथुरेच्या बाजारा चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारा पाटीच्या पारी भिडी अंगाला मंजुळवारा पाटीच्या पारी भिडी अंगाला मंजुळवारा ये चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारा 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 अगं चला सयानो जाऊ बिगीन त्या मथुरेच्या बाजारा अगं पोरीनो काय करते अगं बादल काय झाली पण मावशीचा पत्ता नाही बघा अगं त्या मावशीचं बघ नेहमीच आहे बघ तेव्हा करून आपल्याला बादल येऊन माहिती आहे का नाही ग राजे मावशीला हात मारून पाहते काम पाहते बघ अगे मावशी ग मावशी अरे मावशी कोण गात मारताय अगं मी राधा अगं राधे काय काय काम काढलंस आपल्या बाजारात जायचं आहे ना अच्छा असं होय हो. आता आली बरं बीबी गिबी ना अजून मी तर निहाय ग बाय 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 अजून मी तर निहाय यमांसीला अहो म्हातारी बोलायचं नाही
या मावशीला म्हातारी बोलायचं नाही. अजून मी धरणी हाय ढग बाय 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 बाय. अजून मी धरणी हाय या मावशीला म्हातारी बोलायचं नाही. 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 काय सांगू काही माझे पडले दात वाकली कंबर आली गेलाय वाद. वाकली कंबर आली गेलाय वाद. वाकली कंबर आली गेलाय वाद. कानात पडदे केले गाळ गेले हात आगा पायाने माझ्या चोरलिया साथ. डोळ्यांनी दिसत नाही अग बाय 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 बाय. डोळ्यांनी दिसत नाही या मावशीला म्हातारी बोलायचं नाही. 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 वय माझं झालंय आणि वयाची सारखी मी कलग केसाली हातात काठी. हृदय गुडगा आणि सरकली वाटी दुकानाची साडी जाती लागली या पाठी. थोर तसा संपलेला नाही अग बाय 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 बाय. थोर तसा संपलेला नाही. या मावशीला म्हातारी बोलायचं 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 नाही. अजून मी करणी हाय अग बाय 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 बाय. अजून मी करणी हाय या मावशीला म्हातारी बोलायचं नाही. 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 अहो या मावशीला म्हातारी बोलायचं नाही. नाताला पण बोलतो मग. काय सांगतो तुला कशाला मला बाईने बोलवलं. आपलं पागल जायचं आहे ना. तुम्ही काय निघाले मग ठेवला का पाठी तुला उशीर झाला. अच्छा असं होय. चला मग निघी.
त्याचे बाजार कसं होणार अगं हे सगळी अजून तर पुढे अशी अगं तू काय काय घेतलं बाजार विक्रीला अच्छा असं होय मग नाव सांग बघू जरा इथे बघ हा ऐका हा नीट ऐकते हा कपाळ कप 7 कप त्यावर ठेवली बशी अगं सावकार कशा फुटलेलं नाही काय नको बशी अगं घे काय नाही कपाळ कप 7 कप त्यावर ठेवली बशी हा कपाळ कप 7 कप त्यावर ठेवली बशी आणि मी सोडून ह्या सगळ्या बशी तुम्हाला म्हशी बोलायच्या हे सगळं आमची म्हशी वाटलं का तुम्हाला तुझा बाई कुठे तर अशी काय तू मावशी तुझं नाव काय का तू नाव घे बघू तू विकलं काय घेतलंस मी घेतले दही अच्छा असं होय नाव घे बघू जरा घेते हा हा बाजारातून आणले गहू काय ग कुठल्या बाजूला रेशनमध्ये ते का गादी हा ऐकतंय बाजारातून आणले गहू हा अगं माझं लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ अगं यार, तुला तरी घेऊन ये बाई. अगं बाय 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 ही कोण का तू मागते अरे काय ग बोलतेस? अच्छा, असं होय. तू काय काय घेतलं मुलीला? लोणी बघ घेतलं काय ग कुठलं ग कोणी घेतलंस लोणी लोणी काय ग बोलते ही? अच्छा लोणी होय तू नाव घे बघू जरा एक ऐक तर मग हा इंग्रजीत गवताला होतं ग्रास काय ग बोलली अच्छा गवत बोलली होय मावशी ऐक तर बघ हा इंग्रजीत गवताला होतं ग्रास हा अगं मावशी आता मी गिरकी लावतोय गवताला होतं ग्रास हा अगं मावशी एकी नाही हा. अगं ग्रास. बाई तू काय विकलेलं घेतलंस अगं मावशी मी विकला घेतलं दूध अच्छा असं होय तू नाव घेऊ चांगले यशोदेचा नंदलाला गोकुल त्याचे गाव मावशी ऐकतेस ना हा ऐकते यशोदेचा नंदलाला गोकुल त्याचे गाव खऱ्या प्रेमाचे एकच नाव ज्याच्यामध्ये राधेकृष्ण नाव अरे वा छान नाव घेतलं काय ग आम्हाला विचारलं तुझं काय अगं माझं मत येतं काय कशात काय नाही फाटक्यात पाय तरी सांग बरं. अच्छा असं होय मी की नाही विकीला काय घेतलं माहितीये काय असं बाळा बाजूला गेला बाजूला केलंच ना इथं आपलं एवढं मोठं आहे तर हाताला घेतलंय अरे बाबांची चुनपण आहे तिथे ती पण घेतलंय चलतं बाजारात हे राधे, हा एवढा मथुरेचा घाट हे छानचं गाणं घे बघ जरा मग तुझ्याकडचं घे बघ माझ्याकडचं पण तुम्हाला नाचाय का माझ्या जुन्या काळातलं गाणं आहे मी काय घेते हा अगं शालू तुका दे गो मैना शालू तुका दे गो मैना हा, ठीक आहे, तू घे. उभा आहे हम तुरे घाट चहुबाजू जंगलदार अगं उभा आहे हम तुरे घाट चहुबाजू जंगलदार वेडीवा कुडीही आहे वळणाची वाट घाट चढताना सांभाळ दही दुधाचे मान घाट चढताना सांभाळ दही दुधाचे मान ये
दही दूध घेऊन लोणी सदाग जपूनी वाट वळणाची आहे सुरती अधुनी दही दूध घेऊन लोणी सदाग जपूनी वाट वळणाची आहे सुरती अधुनी रवी की बिगी साला रवी डोई बरियादा रवी की बिगी साला रवी डोई बरियादा दादा साहू लवकर गडूनी हम तोरे सदा गाठ करताना सांभाळा दही दुधाचे मान गाठ करताना सांभाळा दही दुधाचे मान उबाए हम तुरे घाट दौबाजू जंगलदार उबाए हम तुरे घाट दौबाजू जंगलदार मेरी वासुडी ही आहे वैराची वाट गाठ करताना या ठिकाणी देणगी जमावत जन्म घेतला देवकी पोटात झालो लहानाचा गोकुळी मोठा बळरामाचा भाऊ मी छोटा नाव गोपिकांचनित उठत कृष्ण मी हरी गिरी हरी ग गोकुळचा मुरारी ग तो कृष्ण मी हरी गिरी हरी ग या गोकुळचा मुरारी ग जन्म घेतला देवकी पोटा माझं लहानाचा गोकुळी मोठा जन्म घेतला देवकी पोटा माझं लहानाचा गोकुळी बळरामाचा भाऊ मी छोटा नाव गोपिकांचनित उठत कृष्ण मी हरी गिरी हरी ग गोकुळचा मुरारी ग कृष्ण
घेऊन बाळने मीरा काही तुझी घोराणो मीरा घेऊन गोपाळ मीरा काही रात्री राराण मला कृष्ण मी हरी गे हरी ग गोकुळता मुरारी ग कृष्ण मी हरी गे हरी ग गोकुळता मुरारी ग जन्मभेदला देवकी मोठा हात लहानाचा गोकुळ मोठा कळे रामाचा भाऊ मी छोटा नाव गोपी कांचनी सौत्रात कृष्ण मी हरी गे हरी ग गोकुळता मुरारी ग कृष्ण मी हरी गे हरी ग गोकुळता मुरारी ग तो कृष्ण मी हरी गिरधरी ग गोकुळता मुरारी पृथ्वीवर मोठमोठे धबधबे नव्हते. त्या धबधब्यामध्ये वज्राचा राजा कंस पृथ्वीवर मारून टाकला. तेव्हा रायते रूप घेऊन विष्णूला शरण गेले आणि म्हणाले, विष्णू कंस पृथ्वीवर मारून करत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी नका करू. देवीच्या पोटी आठवणा धारण करून त्या कंसाचा नाश करेल. पोटी आठवणा श्रीकृष्ण भगवान कुंडली कवर घे. बंद केले पाहिजे. मग तो आपल्यावर चाल करून येईल. ही कामगिरी तुम्ही न करता माझा संगडी सुदाम त्याच्यावर सोपवली पाहिजे. अरे सुदामा, अरे सुदामा. आलो आलो देवा. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी मी तुमच्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा. पण देवा आपण कायदा आणि हुकूम मोडला. हुकूम माझा आणि कायदा तुमचा. ठीक आहे देवा. येतोच मी. ठीक आहे देवा. हुकूम करा. सुदामा. इथ्या सुदामा. आपण देवाचा आदेश तर मानला खरा. पण एवढी मोठी जबाबदारी आपल्याला संपन्न करता येईल का? आदेश तर नाही होऊ शकतो. अरे ती जांभ्या, श्वास करतो 108 गोवांचा मेळा आहे. आठपाठ पोलिसांचा बाजार चालला आहे. हा मग त्यांचा रस्ता प्रतिबंध करणं हे आपल्या दोघांना तर शक्य होणार नाही. नाही कारण आपण दोघे ते काम करणार एवढं कधी केलेलंच नाही यापुढे ते काम. मग त्याच्या मी काय म्हणतो, तुझ्या विचारचा असं कोण आहे का आपल्याला मदत करू शकतो? आहे रे, एकदा तसा एक जण आहे माझ्या ओळखीचा. आपल्याबरोबर तो खेळायला यायचा ना, तो क्रिकेटचा खेळायला यायचा तो. बापरे रे, तुला आठवते का? तो आपण शिकायला पाहिजे ना, खेळायला तो. अरे पण त्याच्या आपल्याला माणूस कामगिरी करणार हवाय. कामगिरी बोलू नको, कामगिरी एक नंबर. ते नाही, असा आडवा ठीक आहे, चल. मी तुझ्या करतो. फक्त आवडलं येऊन जरा हात करून पाहू. ए वापरे रे वापरे. सरकारी काजू नाही
गावठी आहेत काय होय होय मग आता मी आंब्याखाली आहे अरे गेला आमच्या डाब्याखाली काय करतो दादू अरे कापीचा आंब्याला बोलतोय लवकर ये लवकर ये मग फणस पण काढायचा आहे अरे फणस पिकलं काय मग पिकलंय गरगरीत आहे अरे कुठं द्या तुला वरती का काय अरे आटला पण आहे त्याच्या अरे लवकर ये राहू दे फणस हा येतो येतो हा फणसाची भाजी रात्री करू हा येतो येतो अरे हात मारुनी मला तुझू द्या अरे हात मारुनी मला तुझू द्या अरे बोल तो का जवळी अरे हात मारुनी मला तुझू द्या बोल तो का जवळी गाई राखी तो खुश गाई राखीत कुंजवना मी गोकुळचा गवळी 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 अरे हात मारुनी मला तुझू द्या अरे हात मारुनी मला तुझू द्या बोलवतो का जवळी अरे बोलवतो का जवळी जवळी जवळी
पण हात पायाला लावलं ना कुणी? तुझ्या पटकन लावलं होतं त्याला. माझ्या पोराचं मला माहिती आहे, याला बोलवलं ना कुणी? तुझा कोण आहे तुला माहिती नाही, तुलाच माहिती ना तुझ्या बरोबर कसा आला आता. आता आला तर आला खरा आहे, पण तू आला तर त्याच्या डोक्यावर खडा इथं उभा हा कसं सांगतो? डोक्याला नाव गेलं नाही कसं रे? तुला सांगतो हे गमत हे मी याची गमत ऐकतो. नाव असते ना अरे तुला काय सांगू, माझी बायको तुझा बापूस काहीतरी सांगतोय मला. असं काय करतो? मला डिस्टर्ब करतो ना. काय बोलली? कुठं म्हणजे काय म्हणजे सालट टाकायचंय काय? पाटीली पुस्तक लागतात ते काय? आम्ही तर शर्ट पॅन्टवर जायचो. इंग्लिश मिडियमला दिल्लीवर जायला लागलं असेल. मुंबईचा आहे तरीच असं लावला माझी फक्त फी पार खेळतात. आता कपडा घालायचं कुठं? शिवायचं तुझ्या बायकोला डोकं हायचंय. माझा शर्ट माझ्या पोराला घातला. माझा शर्ट माझ्या पोराला घातला. सांगला बोलोस. बायको बोलली काय बोलली? अहो 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 कशासाठी आता येईन तर काय खालता येईल कशाला करायची? बाई मारते नाही ते. बाई मारतात बाईंच्या पुढीवर काय म्हणतो? आमच्या बाई कसं त्याला पेपर मीटर काय गोल्या असं तर लाल लाल बाईंच्या पुढीवर काय म्हणतो? कसली कसली मला लाईन कापायची. मग मी बोललो काय बोलला? ही करायचे ना हा तर त्याला हिरू जाऊन त्याच्या आता वरती गेला हा आणि बियाकान सर्दी जोडी घातला. तुझ्यासारखं असणार ना. पण आता काय बोलायचं? भीती दाखवावं लागेल ना. ते दाखवायला पाहिजे बाबा. मग त्याला बोललो हा अरे बाग्या छटी घाल. बाब्या चड्डी घाल. अरे बाग्या छटी घाल. बाब्या चड्डी घाल. तुला पकवते मुंबई. अरे बाब्याला चड्डी नको काय सांगते मी. मग चड्डी काय सांगतोय? तू काय पकवतोय? बाब्या चड्डी घाल. बाग्या काय छटी घाली नाही. नाही. त्याला एक धमकी दिली. काय धमकी दिली रे? धमकीची काम मला ती. तर हा मग? अरे नाला सपाला गाजवलाय मी धमकी देऊन. बाग्या धमकी काय? त्याची तुझी मुंबई बघती. वय बघती. मग बाग्याने होती ती छटी घातला. हा. फक्त त्यानं मुंबई शब्द ऐकला. आता पण लय आवड. मुंबई शब्द ऐकला नाही तर होती ती छटी घातला. बाबा चड्डी होती. होती ती छटी घातला. मी इंग्लिश कापी करून असं उभा ठेवला गेला माझ्या लग्नाच्या समोर. हा. त्याला उभा ठेवला. कसा उभा ठेवला? बघतो पाहिजे माझ्याकडे. तुला माहिती आहे का? तर इमॅजिन करतोय तर मी त्या जागी असता तर माझी पण मुंबई दिसते असती. त्याला इंग्लिश घालून असं लक्षात उभी ठेवली. हा. त्याला बोलला, "मी गावातनं आलोय. हा. तर बाकी तुला राहतो हा. आणि येतो." तिकडनं पोरी अशा बाकी आपल्या गाण्यात हा. पोरी बसवतो. हा. त्याला पोरी दिसल्या बरोबर बागे खूप आपल्या बाब्या काय मी पण असतात. ओ वा 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 ऐकाच करतो. बाब्या माझ्या इकडे आणि मी त्याच्या इकडे. काय समजलं? बाब्याने विचारला काय बोली ना काय? अहो
हो काय हो. बोला? तुम्ही जाता कुठं कुठं पोरी बोलल्या बाबू आम्ही जाताय मुंबईला अशा बोलला पण मुंबईला मुंबईला जातोय ते भाडे पण होत्या मग अरे मुंबईला गेलं. कधी त्याने खाली गेला आणि म्हणला, "निघाल बाबा मुंबई." आधी मुंबई रे मग मला नको दाखवू असली मुंबई अरे, 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 एक बोल. ते पुढच्या वेळेला, काय बोलल्या अरे बाबू या छोट्या मुंबईला नाही जायचं आहे अरे मला मोठ्या मुंबईला जायचं आहे. मुंबईला जायचं आहे. हा मग तू काय केला डोका काय झालं होतं माहितीये तो बोलला काय बोलला थांबा बाबा आमचा भाकरी काय गेलाय काय खायला गेला भाकरी भाकरी काय गेलाय हा तो आला का त्याची मोठी मुंबई लागते माझी तुला अभिमान नाही हो मला पण आता पाच झाल्याची मुंबई आता याला मला कशाला बोलवली कशाला नाही बोलवली आपल्या राजू कोणाला आपल्या इकडं ए बाबू तिकडे मला आवाज येते येऊन बोल हा बोल अरे वाकड्या हा आपल्यावरती कृष्णदेवानी हा मोठी हा ज बा ब गा री अरे तू पुढे बोल ना. अरे माझा बोलणं चांगला बोल तुझ्या व्यक्त्या मी तुला काय बोलतो माणूस नाही वाकड्यात शिरणार आहे नावच त्याचा वाकड्या आहे तू जरा बी केअरफुल राहून बोल अरे बी केअरफुलच तू करतोय. मग तुला मगापासून सांगितलं. हे रावळेकर, रावळेकर, ये इकडं. अरे वाकड्या बोल बुवा काय आहे. लवकर बोल अरे वाकड्या हा अरे वाकड्या हा आपल्यावरती कृष्णदेवानी मोठी जबाबदारी संपवलेली आहे. हा ती कसली हा अरे कसली अरे वाकड्या 108 हा सशस्त्र 108 गवळींचा मेळा ऐकतच काय आहेस? बरोबर ऐकून घे ना तू अरे पण हे- तो बोलतोय 16 शस्त्र 308 गवळणींचा मेळा अरे 108 गवळींचा मेळा सशस्त्र 108 गवळींचा मेळा हा थाट माट हा काय हा थाट आणि माट आता बोल. करून मथुरेच्या बाजारात चाललेला आहे हा. आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी हा. देवानं आपल्यावरती सोपवलेली आहे हा बा. हा ना. आणि त्यासाठी आमच्या मदतीला तुला आम्ही बोलावलेलं आहे. पण एकदम भारी कामगिरी सांगायची ही जो आता पकडली ना आज आंबो कशाला आणलाय आता आंबो कुठं गौरींच्या मधी गौरी आणलाय काल ना बस चला गौरी रेंद्या. आता याचं पुढचं काम तू त्याच्याकडून करून घे. अरे गौरी दाखव आग्रह कुठं आहे? त्या. आपण कुठं आहे? या इकडं. हा त्या माझ्या मुली आहे. त्याला नको. माझ्या पाठी. त्याला मध्ये घ्यायचं. दाखव. मला बघू दे.
खालचो अरे खालचं म्हणलं काय काय खालचं म्हणजे काय रे? खालचं म्हणजे काय मला का विचारतो त्याला विचार अरे मला माझी आई बोलली होती काय बोलली होती आपल्या घरात पण खालचं लावलेलं आहे रत्नागिरी उत्तम जन्माच्या रत्नागिरीची आता सगळं खालचं रत्नागिरीची असू शकतात ओके म्हटलं वरचं काय वरचं काय रे वरचं कुठं असतं कोणाला माहिती वरचं काय आहे ते? कोण बोललं वरचं? मलाच माहिती काय माहिती वैभवच्या लोकांच्या आंब्यावर आंबे लागतात ते वरती असतात आणि पाटाची असतात ती खालती असतात मग रस्ता प्रतिबंध करायचा आहे आपल्याला त्यांना मथुरेच्या बाजारात जाऊ द्यायचं नाही आपल्याला जा जा हळव दे ना कोणी गाग मारलं मला इकडे अरे मेले नागतोडिया मी कसला म्हातारी दिसते होय. काय झाला मीटिंग बाबाची हलती हा? ते म्हणते काय? ती घाणवड्यावर कशी आली अरे मी आता काय म्हातारी वाटते काय मी तरमीसाठी आहे माझं वय 16 वर झालं 16 वर काय तुझ्या अरे याचा तुझं वय आहे 14 आणि तुझा 16 वर तरमीसाठी आहे मी पोली कोणाच्या गं? हे पहा या रंगभूमीची सेवा करणारे आदरणीय गुरुवारचे ग्रामस्थ एक होतकर असे कलाकार आमचे आदरणीय प्रसादजी खांडेकर यांच्याकडून या कार्यक्रमाकरता आणि खास मावशी करता 100 रुपयाची या ठिकाणी देणगी आले आणि मावशीनं प्रसाद खांडेकर यांचं नाव घ्यावं. प्रसाद खांडेकर. हो प्रसाद कांडेकरजी कुठे आहात ऐकताय का काय बांधायच्या पलीकडे आहे. आहेत काय? तुला कसं दिसते रे बांधाच्या पलीकडे आहेत आम्ही जरा बोलते की जरा गाठल्यामध्ये चेंबूर मध्ये गाठला ऐकताय का हो प्रसादजी होय होय. गाठल्यामध्ये चेंबूर मध्ये गाठला प्रसादराव बसले जेवायला बघते काय त्याचा लेंगर कसा फाटला धन्यवाद. यानंतर पुन्हा एकदा मावशीसाठी फरमाईश आहे. आपल्या वागदादेवी नमन मंडळातील हरहुन्नरी कलाकार आदरणीय नाना नामदेव जोशी यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाची देणगी. मावशीनं नाव घ्यावं नाना जोशी. या कौंडकासू गावामध्ये वारा वाहतोय थंडगार या कौंडकासू गावामध्ये वारा वाहतोय थंडगार अहो नानाराव तुम्ही झोपा आता रात्र झाली फार धन्यवाद. या पोली कोणाच्या गं? अरे मेल्या पुरी माझ्या आहेत हे? मग कोण बोले माझी मटाने नाही मटाने आहे. कोण बोले आपल्या वयचा सोला वाय थोडा वय आहे गं. 2 वय जास्त झाल्या ते बोलतात ना सोलावरीच डोक्याचे काय रे मी आला कुठून जाणार कुठे तुला काय करायचं तुला यायचंय येणार म्हणजे हा मी याला एवढा खुश मी याला छातीचा पिंजरा कसं आतमध्ये गेला बॉडी नको नको राहू दे कधी बोले राहू दे हे पहा स्वप्नील जोशी यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचे या ठिकाणी देणगी आलेली आहे आणि मावशीनं नाव घ्यावं स्वप्नील जोशी. वाटतंय की जरा सकाळी नाश्त्याला खात होते मी बिस्किट आणि खारी
सकाळी नाश्त्याला खात होते मी बिस्किट आणि खारी, आणि या स्वप्नीरावांचं त्या खारीपेक्षा नानकेटच लय भारी. तेव्हा धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा फरमाईश आमचे गुरुवारचे सुपुत्र पारस दादा खांडेकर यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाची देणगी. मावशीला नाव घ्यावं. श्रीकृष्णाच्या डोक्याला होता मोराचा पीस. श्रीकृष्णाच्या डोक्याला होता मोराचा पीस. अरे पारस कुठे गेला? तू मागे ये, मी का देतो स्पेशल किस. बघ मला हात लावायचा ना, तू सांगते होते. खांद्यावर पण नाही आणि कुठं पण नाही. सवय ठेवायची तुझ्या तिकडे. बघा माझ्यावर नाही. बघ तरी पण लावतोय. काय बोलू चल एकदा चल भास्कर की चल चल इकडे होय होय चांगला होय परत करावं लागेल झोपाय सांगितलं नाही हे पहा आदरणीय शैलेश विठ्ठल बाबणे तांबेवाडी शैलेश सीताराम बाबणे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी. मावशीनं नाव घ्यावं. शैलेश बाबणे. शैलेशला कुठे गेला आहेत काय? खोक्यात खोका टीव्हीचा खोका. ऐकताय काय? खोक्यात खोका टीव्हीचा खोका. शैलेशराव खोका सॉरी शैलेशराव ऐका, मी तुमची माधव, तुम्ही माझा खोका. त्याचबरोबर पुन्हा एकदा मावशी करता 100 रुपयाची देणगी आदरणीय प्रतीक खांडेकर आपल्या या गावाचा सुपुत्र या पोलीस भरतीमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या देशाचं या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नेतृत्व आपल्याला रक्षण करण्याकरता हा प्रतीक खांडेकर त्या ठिकाणी आपली भूमिका बजावतोय. अशाच या माध्यमातून या कलाकारांना देखील प्रतीक खांडेकर यांनी 100 रुपयाची देणगी दिली आणि मावशीनं नाव घ्यावं. प्रतीक खांडेकर. साखरेचं पोत सुईने उसवलं
अरे मेले ऐक की जरा साखरेचा पोत सुईनं घुसवलं आणि प्रतिक्रियाने मला पावडर लावून फसवलं. नक्कीच या ठिकाणी फसवणाऱ्याला तो नक्की शिक्षा करणार आहे. आणि त्याचबरोबर विठ्ठलवीर यांच्याकडून या बाबांनी देखील मावशीनं नाव घ्यायचंय. बाबांचं विठ्ठलवीर यांनी या मावशी करता 50 रुपयाची देणगी द्याय. मावशीनं नाव घ्यावं विठ्ठलवीर. न्यूज कागदचा पेपर कैचीने करा कापला. न्यूजपेपरचा कागद कैचीने करा कापला आणि विठ्ठलरावांनी त्यांच्या बायकोचा परकर बघा घातला. धन्यवाद. त्याचबरोबर पुन्हा एकदा फरमाईश आमच्या सोनगाजे क्रिकेट संघाचे कर्णधार आदरणीय नितेश बाबूराव तांबे यांच्याकडून 100 रुपयाची देणगी. मावशीनं नाव घ्यावं नितेश तांबे. मेरकरच्या तळात नितेशराव खेळत होते क्रिकेट. मेरकरच्या तळात खेळत होते क्रिकेट. या मावशीला पाहून नितेशरावची गेली बघा विकेट. क्या बात आहे. त्याचबरोबर मंगेशवीर याच्याकडून मावशी करता 100 रुपयाची देणगी. मावशीनं नाव घ्यावं मंगेशवीर. शंकरच्या पिंडीवर बेळगाव ते वाकून शंकराच्या पिंडीला बेळगाव ते वाकून आणि मंगेशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. धन्यवाद धन्यवाद. काय रे कोण आहेस तू? मावशी तिला मटनच्या पाण्यात आता येणार नाही. काय रे कारण 12 वाजता एक मागावर मी इथे उभा आहे. तू म्हटलं तरी कोण? मी पण उभा आहे. मी कोण उभा आहे? छान, छान. उभा आहे. ही मावशी आहे. हात काढ. नाव दे. एक नाव घे काय? काय करेल? देऊन दे. हा तुला उचलून कसं घेऊ मी? होय काय एवढं माझं छोटं पण नाव घेणार? बघा तुला काय काळजी करायची नाही. कसा पोपट लागेल? अंड्यावर हांजे काय बोलतोय? मावशी सत्तर हंडू पडती अंड्यावर हंडे सात अंड्यावर हांजे सात त्यावर ठेवली परात त्यावर ठेवली परात. मधल्या अंड्याला पडला बघ मावशीला केला पॉप. तुला मटनच्या पाण्यात आता येणार नाही. आता मावशी आम्ही कुठं जाऊन सवंगडी आहोत. दुसऱ्या मार्गाने जाऊ. अगं 12 वाजता एक मागावर मी इथे उभा आहे. काळजी नाही का? अगं मावशी कायदा माझा कायदा देवाचा आणि हुकूम माझा आहे. आता गवळणी काहीच कायदा नाही तर आपण गवळणी बघूया. मावशीला ओके. मग मला वाटतं एक हा चल. तो ही कटून आलेला हा? आहे. ते कोणी बाबा एकदा का? हे सुद्धा आपल्या घरात आहे. सकाळी मोबाईल काय? मोबाईल काय? सकाळी मोबाईल काय? कमी सकाळ तुझ्या चक्राला बसवून बसवतो का? चला बघ.
आपल्याला म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भक्त नसतात कसे असतात दादे बाई पद्म देवी राम नसतरी राम आणि स्वराचे विठे करत असतात राजे तुझ्या म्हणण्याचं खरं परंतु मोठमोठे दत्ते माते असताना मला वेगवेगळे रूपे धारण करावे लागतात आपण कोणते रुपये धारण केले आहेत ऐकतं जन्म घेतला देवकी पोटा वसुदेव माता पिता अगाधर्म निर्डाळण्या भुवनी धाव घेतो मी स्वतः ऐक राधे माझ्या जन्माची ही कथा ऐक राधे माझ्या जन्माची कथा ऐक राधे माझ्या जन्माची ही कथा
राम झालो अयोध्येचा मी राजा गेले लंका दहन झाला जय जयकार माझा सत्य अवतारी राम निघालो अयोध्येचा राजा गेले लंका दहन झाला जय जयकार माझा आठवा अवतार कृष्ण मी झालो ये राधे आठवा अवतार कृष्ण मी झालो कंसवनाच्या चरितात ऐक राधे माझ्या जन्माची कथा ऐक राधे माझ्या जन्माची कथा ऐक राधे माझ्या जन्माची कथा जन्म घेतला देव विठोबा माझा जन्म घेतला देव विठोबा समजव माझा पिता धर्म निर्भय भूवरी नाव घेतो मी स्वतः ऐक राधे माझ्या जन्माची कथा 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 ऐक राधे माझ्या जन्माची ही कथा हे खरोखर देव आहे त्यांना शरण आले पाहिजे कानाला शरण आले तू आता पूर्ण केले पाहिजे ठीक आहे काना झडली प्रीत खरी तुझवरी कण कण का मनमोहना झडली प्रीत खरी तुझवरी नवसली मूर्ती तुझी अंतरी वेगाना करू नको माझी मस्करी तुम्हाला जीव लगा श्री हरी तुम्हाला अरे जीव लगा श्री हरी